शक्तीपीठ महामार्गाच्या बाबत आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते माढा तालुक्यातल्या दौऱ्यावरती आहेत। आज जवळपास 12 गावांचा दौरा झालेला आहे। या ठिकाणी बाळासाहेब काय सांगाल, नेमकं या 12 गावातल्या शेतकऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे? एकतर शक्तीपीठची जशी घोषणा झाली, या भागातील विशेषतः मी माढा लोकसभा मतदारसंघातल्या ज्या ज्या गावातून जातोय त्या प्रत्येक गावाच्या भेटी घेतोय। बहुतांश लोकांचा या मार्गाला विरोध आहे आणि संभ्रम अवस्था पण आहे, दर काय मिळणार आहे काय नाही। तर त्या बाबतीतली सखोल माहिती आज सकाळपासून मी कालपासून दौऱ्यात देतोय की काय दर मिळणार आहे, विचार करा म्हणून मी प्रत्येक भागातल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की हिशोब करा, काय कॅल्क्युलेशन होते, तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत, काय होणार आहे। या सगळ्या गोष्टींचा हिशोब झाल्यानंतर एक साधारण 5 ते 10 जूनच्या दरम्यान आम्ही एकत्रित बसू आणि पुढं कोणत्या पद्धतीनं सरकारबरोबर चर्चा करायची याच्यावर चर्चा करू। तर नेमकं या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विविध शेतकरी संघटना देखील रस्त्यावर उतरलेल्या आहेत। वेगवेगळे आरोप देखील एकमेकाच्या ह्याच्यावरती होत आहेत, पक्षाला धरून होत आहेत, काही जण ह्याच्यामध्ये पण आरोप प्रत्यारोप होत आहेत। याबद्दल आपण नेमकं काय सांगाल? मला यात राजकारणात पडायचं नाही। मी प्रत्येक गावात जातोय आणि ज्याची जमीन बाधित होती त्यालाच प्रश्न विचारतो आणि त्यांना सगळ्यांना प्रश्न विचारून मग जे काही फायनल सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं असेल मी शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आपली नेमकी या मागची भूमिका काय असणार आहे? आता बऱ्याच ह्याच्यातून विरोध होतोय, परंतु खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची या मागची भूमिका काय असणार हा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून बोलला जातो। हेच उघड सांगितलं ना मी, प्रत्येक गावात जाणार, सगळ्यात शेवटचं गाव कंप्लीट केल्यानंतर पुन्हा एकदा सगळी गावं एका ठिकाणी बोलवणार, सगळे बाधित शेतकरी एका ठिकाणी बोलवणार आणि प्रत्येक गावाचं म्हणणं काय आहे सांगणार आणि त्यावेळेस जे सगळे शेतकरी भावना सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे जाणार। त्यावेळेस सगळे खालून सांगायचं आहे, शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन जाती त्यांनी मला सांगायचं आहे की या दिशेने चला, त्या दिशेने मी जाणार। शेतकऱ्यांसोबत तुम्ही असणार आहे। खरं तर शासनाचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आता जवळपास सगळ्यात मीडियामधून हे झालेलं आहे। तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुम्ही आता शेतकऱ्यांसोबत राहणार, मग शेतकऱ्यांनी उद्या आंदोलनाचं पवित्र घेतलं, आंदोलन तुम्ही करणारच आहात, पण नेमकं मग हा ड्रीम प्रोजेक्ट शेतकरी आणि तुम्ही मिळून मोडीत करणार का? सगळं फिरून होऊ द्या, चर्चा होऊ द्या। अनेक ठिकाण आहेत, अनेक ठिकाणावरून रस्ता जाऊ शकतो जिथं कमी नुकसान होऊ शकतं। हाच मार्ग आहे का? याच्यापूर्वी एक मार्ग जाहीर केला होता, अजून काहीतरी पर्याय होऊ शकतो ना। की आता आपल्या जिल्ह्यातून जो रस्ता जातोय तो बहुतांशी बागायत भाग आहे आणि दर जो मिळायला लागलाय तो कमी मिळायला लागलेला आहे। जिथून बागायत भाग नाही आहे, जिथं अजून कॅनॉलच पोचलेले नाहीत, तळीच पोचलेले नाहीत, अशा भागातनं जर रस्ता गेला त्या भागाचीही डेव्हलपमेंट होईल आणि त्यात शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील। आज सगळ्या गोष्टी प्राथमिक अवस्थेत आहेत। एकदा माझा दौरा पूर्ण होऊ द्या, सगळ्या गोष्टी समजून घेऊ द्या, मग शेतकऱ्यांचं मत काय येते एकत्रित बसून सगळे ज्यांचं जातंय, जे जे जळायला लागले त्याच्याकडनं ऐकू द्या ना आधी आम्हाला, त्यांनी ठरवू द्या ना। सगळ्या शेवटी त्यांनी मला मतं दिली, त्यांची जी भूमिका राहील ती माझी भूमिका राहील। शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे म्हटलं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आंबा किंवा फळबागेचं लागवड मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामागं तुमच्याच पक्षाच्या आमदारांचा हात असल्याचं बोललं जातंय। मला या बाबतीतली कोणतीही कल्पना नाही आहे। मी फक्त शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की कुठल्याही गोष्टी कुणाच्या सांग्या वांग्यावर जाऊ नये, कोणी येऊन सल्ला देत असेल तर ऐकू नये। शासनाचे GR काढावेत। आज प्रत्येक कुटुंबात एक सुशिक्षित मुलगा आहे, त्यांनी माई सेवा केंद्रात जावं, GR काढावेत, GRची रेग ना रेग वाचावी, स्वतःला समजत नसेल तर वकिलाला जाऊन दाखवावं, त्याचा पूर्ण अभ्यास करावा आपल्या गटाचा आणि मग काय निर्णय घ्यायचे ती घ्यावे। 5 मेला मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली शक्तीपीठाची, त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली पूर्णपणे, त्याच्याबद्दल मग आता तुम्ही तर म्हणताय की आम्ही विरोध करायला लागलो किंवा शेतकऱ्यांची मतं जाणून घेतोय, पण असं दिसतंय की प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे शक्तीपीठ होणारच या ह्याच्यातून कामाला लागली। ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं काम करतोय। ओके.